मित्रांनो, तुम्ही पण शेळीपालन व्यवसाय सुरू केलाय का? किंवा शेळीपालनातून होणाऱ्या नुकसानामुळे वैतागला आहात का? अनेक जण शेळीपालन व्यवसाय सुरू करतात, पण योग्य मार्गदर्शनाअभावी शेळ्या आजारी पडतात आणि खूप मोठा तोटा होतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा 5 गोष्टी सांगणार आहे, की जे तुम्ही टाळल्या तर तुमच्या शेळ्या कधीच आजारी पडणार नाहीत व तुम्हाला शेळीपालन व्यवसायामध्ये दुप्पट नफा होईल. तर नमस्कार मित्रांनो, तारेबंधू गोट फार्ममधून मी सर्जेराव तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. गेले अनेक वर्ष झालं आम्ही शेळीपालन व्यवसायात काम करत आहोत. तर आज जे काही आम्ही अनुभवले आहे तेच मी तुमच्यासमोर माझे अनुभव शेअर करणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून आपले इथून पुढचे जे काही शेळीपालनाविषयीचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहता येतील. तर या व्हिडिओमध्ये मी असे 5 मुद्दे सांगणार आहे जे जे तुम्ही काळजीपूर्वक या व्हिडिओमध्ये पाहावे. तर मित्रांनो, पहिला मुद्दा असा आहे की शेळीपालन व्यवसायामध्ये तुम्ही जे शेळ्यांसाठी जे राहण्याचे आपण शेड बांधत असतो. तर जे शेड बांधतो तो त्यामध्ये आपण जास्त ओलावा हा ठेवला नाही पाहिजे. जेणेकरून ओला जर असेल तर शेळ्यांना त्यापासून आजार होऊ शकतो किंवा श्वसनाचा हा त्रास त्यांना होऊ शकतो. किंवा जे तुम्ही शेड बांधताल तर त्याच्यामध्ये हवा जी असेल तर ती खेळती राहिली पाहिजे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चारा, शेळ्यांचं डाईट. तर मित्रांनो, शेळ्यांना तीन प्रकारे हे त्यांना आपण खाद्य दिलं पाहिजे. ते म्हणजे हिरवा चारा किंवा त्यांचा सुका चारा, त्यांना योग्य आहार म्हणजेच खुराक, त्यांचा डाईट. तर मित्रांनो, हिरवा चारा तुम्ही जर पावसाळ्यात जर देत असाल तर ते शक्यतो टाळा. हिरवा चारापासून जास्त शेळ्यांना आजार होऊ शकतात. त्यांना काही प्रमाणात हिरवा चारा हा कोरडा करून द्यावा किंवा सुका चारा, त्यामध्ये तुरीचा भुसकट असो किंवा मुगाचा भुसकट, सोयाबीनचा भुसकट. त्यानंतर तिसरं त्यांना भरडा, तुम्ही भरडा देऊ शकता डाईट म्हणून. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेळ्यांचे लसीकरण, व्हॅक्सिनेशन. तर मित्रांनो, बरेच शेळी पालक हे व्हॅक्सिनेशनकडे दुर्लक्ष करतात. व्हॅक्सिनेशन हे वेळेच्या वेळी शेळ्यांना दिलंच पाहिजे, जेणेकरून त्यांना मग जास्त प्रमाणात आजार वगैरे होत नाहीत. तर मित्रांनो, लसीकरण हे शेळ्यांना केलेच पाहिजे. तर मित्रांनो, यातील एकही चूक जर तुम्ही जर केली तर तुमच्या शेळीपालनाचं नुकसान करू शकते. तर मित्रांनो, अशाच प्रकारचा आपला आजचा व्हिडिओ होता. जर तुम्हाला शेळीपालनाविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांसोबत तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना पण शेळीविषयी माहिती भेटेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.